जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र प्रिंट केलेले झेंडे आपण सर्वांनी बघितले असेल, पण यंदा अंगठ्या, लॉकेट, ब्रेसलेटवर शिवराय उतरले असल्याचं पाहण्यास मिळते। एवढंच नव्हे तर शिवजयंतीच्या दिवशी जाणता राजाचं छायाचित्र असलेले झेंडे मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत। यंदाच्या शिवजयंतीचे आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले झेंडे जाणता राजा असे प्रिंट केलेले असून छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र त्यात आहे। यंदाचे आणखीन एक आकर्षण म्हणजे जाणता राजांचे फोटो असलेला लॉकेट, ब्रेसलेट, किचेन आहे। लॉकेट आणि किचेनच्या एका बाजूला शिवरायांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला राजमुद्रा बघायला मिळते। यामुळे यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल। यामुळे बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने व्यवसाय होत असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं आहे। यावर्षी शिवजयंतीच्या उत्सवाचा खूप मोठा आनंद होत आहे आणि विक्री पण चांगली आहे। प्लेन 9 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंत झेंडा आहे आपल्याकडे आणि आमचं होलसेलचं आहे। आपण जिजाऊ चौकामध्ये रिटेलची पण गाडी लावलेली आहे आणि धंदा एकदम पद्धतशीर आहे आणि जवळपास 100 ते 125 झेंडे आतापर्यंत विक्री झालेले आहे। सध्या कोणत्या झेंड्यांना मागणी जास्त आहे? सध्या जाणता राजा ब्लॅक याला जास्त डिमांड आहे। आपल्याकडे 9 रुपयापासून तर जवळपास 3000 रुपयापर्यंत झेंडा आहे। गिराईक एकदम चांगली आहे आणि आनंद उत्सव एकदम भारी आहे गिराईकीचा। हॅलो, जय महाराष्ट्र। मी छत्रपती संभाजीनगर मधून आहे। आपल्या दुकानचं नाव एनके फ्लॅग्स मॅन्युफॅक्चरिंग। आपण स्वतः झेंडे तयार करतो इथे। आपल्याकडे 14-21 पासून तर तुम्हाला 20 मीटर पर्यंत झेंडा अवेलेबल होऊन जाईल। त्यामध्ये जाणता राजा, उभा, घोडा, शिवजयंतीचे सगळे प्रकारचे तुम्हाला झेंडे अवेलेबल करून मिळेल। तुमच्या ऑर्डर प्रमाणे तुम्हाला झेंडे शिवून मिळेल। तुम्ही फक्त एक ऑर्डर द्या। सध्या तुमच्याकडे कसा झेंडा आहे? किती रुपयापर्यंत पासून किती रुपयापर्यंत? आपल्याकडे 10,000 रुपये, आपल्याकडे 10 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंत झेंडा तुम्हाला अवेलेबल भेटेल आणि त्यापेक्षाही मोठा झेंडा लागला तर तयार करून मिळेल आपल्याकडे। सध्या कोणत्या झेंड्याला मागणी आहे? सध्या 1.5 मीटर 3 मीटर असे घरावरती आपले साधारण माणसं पण झेंडे लावू शकतात। कशा प्रकारचे झेंडे? आपल्याकडे जाणता राजा आहे, घोडा आहे, उभा आहे। सांगाल सध्या झेंड्याची दर कशी आणि कशी विक्री होत आहे आणि काय वाटतं? झेंड्याचे माझ्याकडे 10 रुपयापासून तर 350 रुपयापर्यंत झेंडा आहे। झेंड्याची मागणी आता कालपासून दुकान लावलं मी, तर आज थोडा बरा रिस्पॉन्स आहे। काल थोडेसे 100-200 रुपयाचं झालं होतं, आज बरा रिस्पॉन्स आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। झेंडा यावर्षी मला असं वाटतं शिवजयंती चांगली उत्साहात साजरी होणार आहे, तर समाधानी आहे आणि बरा रिस्पॉन्स आहे। तुम्ही आता इथे झेंडा खरेदी करायला आलेलो आहे। वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे व्यवस्थित आणि झेंडा मी खरेदी करून आलो आणि त्यामध्ये मानाप्रमाणे झेंडा मिळतोय, त्यामुळे झेंड्याला फार मागणी आहे आणि शिवजयंती उत्सव साजरी होणार। आणि झेंडा कशा करता घेता तुम्ही? घरावर लावण्यासाठी, गाडी लावण्यासाठी। काय वाटतं आपल्याला शिवजयंती? शांत वाटतं, एकदम व्यवस्थित वाटतं, एकदम आनंदात मध्ये। कशी साजरी करणार? किती मोठा झेंडा नेणार? मोठा झेंडा नाही, एकदम मोठा 2x2चा 2x2चा